आणि पुण्याच्या अगदी जवळची महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि या महानगरपालिकेनं अजबच दावा केलाय। अख्ख्या शहरात फक्त 516 खड्डे असल्याचं पालिकेनं जाहीर केलंय। मात्र जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील नाशिक फाट्याजवळ 516हून अधिक खड्डे आढळले। त्यामुळे पालिकेच्या दाव्याची अक्षरशः पोलखोल झाली आहे। इथं खड्ड्यांमध्ये रस्ता शोधण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे। या प्रमुख रस्त्याची अवस्था पाहता शहरातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य कसं असेल याची कल्पना आता आपल्याला आली असेलच। मात्र गेल्याच आठवड्यात शहरातील 928 खड्डे बुजवल्याचा पालिकेने दावा केलाय। खरं तर अर्थसंकल्पात खड्डे बुजवण्यासाठी आणि रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी 150 कोटींची तरतूद आहे। मात्र हा निधी कोणत्या खड्ड्यात जिरला असा प्रश्न जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे शहरवासी विचारतायत। परिस्थितीचा आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यांनी। पिंपरी चिंचवड शहरात आजच्या तारखेला केवळ 516 खड्डे शिल्लक आहेत असा दावा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय। मात्र त्यांच्या दाव्याची पोलखोल करणारी ही दृश्य आहेत जुन्या पुणे मुंबई महामार्गावरची। जुना पुणे मुंबई महामार्गावर तुम्हाला रस्ता कुठं दिसतोय का हो? कारण इथं सगळं खड्ड्याचं साम्राज्य आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे आणि असं असताना महानगरपालिका म्हणते की शहरात केवळ 516 खड्डे आहेत। नाशिक फाट्याजवळची दृश्य आहेत आणि इथंच तुम्हाला सर्वत्र खड्डेच खड्डे दिसत आहेत। 516 खड्डे तर इथंच असतील, किंबहुना त्यापेक्षा जास्त खड्डे या ठिकाणी आहेत। अर्थसंकल्पामध्ये 150 कोटी रुपयांची तरतूद खड्डे बुजवण्यासाठी, रस्त्याची डागडुजी करण्यासाठी करण्यात आली आहे। परंतु ते 150 कोटी खर्च केले असतील तर ते कोणत्या खड्ड्यांमध्ये जिरले असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। शहरातले इतर खड्डे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडलेले नाहीयेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण याच खड्ड्यांमधून जीव मुठीत धरून हे शहरवासीय प्रवास करतायत आणि शहरवासीय प्रश्न विचारतायत की महानगरपालिकेला शहरातले खड्डे दिसत नाहीयेत का, किंबहुना दिसत असतील तर ते बुजवण्याची इच्छाशक्ती ते का दाखवत नाहीयेत। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाझीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। खड्ड्यात रस्ते आहेत, गाडी चालवायला खूप प्रॉब्लेम येतोय। पालिका तर म्हणते की एकदम खड्डे रस्ते चांगले आहेत आपले। काय नाही हे सगळं ह्याच्यासाठी चाललंय। काय नेत्यांना ॲक्च्युली टू व्हीलरवर बसवून एक पूर्ण सिटीवर फिरवलं पाहिजे। शहराची काय हाल होते ते बघितलं पाहिजे। पालिकेच्या अधिकाऱ्यांना फिरवायला पाहिजे। 516 खड्डे म्हणतात शहरात। काय नाही, इथं येऊन बघा, इथंच 516 काउंटर आहेत टोटल। काय नाही, हे सगळं भ्रष्टाचाराचा विषय आहे। हेच कळत नाही की लोक रस्त्यावरून चालतात का खड्ड्यातून चालतात। आणि खड्डे बघायला जर गेलं तर भरपूर झालेत। काय खड्डे तर असे आहेत की टू व्हीलर त्यात डायरेक्ट डुबतात, अक्षरशः डुबकी मारतात, असे खड्डे आहेत रस्त्यात। त्यांना नगरपालिकेसमोर खड्डा त्यांना बुजवताना आलं, इथं किती लई लांब राहिलं। इथून नगरपालिका मला वाटतं 200 मीटरवर तर असेल। पण त्या नगरपालिकेसमोर जो अंडरग्राऊंड क्रॉस आहे रोड, तिथला खड्डा बुजवताना आला त्यांना। 200 मीटरवरचा खड्डा बुजवता येणार नाही, त्यांना समोरच बुजवता येत नाही, इथलं रामचक्काचं बुजवतील ते। एकदम मस्त रस्ता आहे। सस्पेन्शन गेलं बघा माझ्या गाडीचं, त्याच्यामुळे सस्पेन्शन गेलं। जोरात आलो, गाडी आदळली त्याच्यावरती, आवाज आला मोठा म्हणून थांबला। गाडी खराब झाली खड्ड्यामुळं।